तमाम मायबाप जनतेला होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। आणि हे प्रत्येकाला एवढीच विनंती करते की उद्या अतिशय चांगल्या पद्धतीने पण सुरक्षित होळी सगळ्यांनी खेळावी। रंग लावा, जरूर बाईकवर जा, मजा करा, पण बाईकवर जाताना हेल्मेट विसरू नका आणि सुरक्षित होळी, स्वच्छ होळी ही करा, कारण का घरी कोणीतरी वाट बघते। प्रकल्पाची पाहणी करताय खडकवासला मतदारसंघातल्या अशा अनेक प्रकल्प आहेत ज्याला प्रत्येक गोष्ट तर काय हा प्रकल्प असणार आहे आणि पुढचे कुठले प्रकल्प आहेत? आता नाही, अनेक प्रकल्प हे म्हणजे हा पूर्णपणे शहरी भाग आहे। रस्ते असतील, सर्व्हिस रोड असतील, कॅनल असतील, काही गटारीचे काही विषय असतात मेजर, तर त्याची पाहणी आम्ही महिन्यात दीड महिन्यातून करतच असतो। आज मी पुण्यात आले आहे, त्यामुळे ह्या भागातल्या काही कामांची पाहणी ही आजचा रेग्युलरली आले की त्यांनाही काही आता एक अडचण आली की एक झाड कापायचं आहे, त्याची एक परवानगी राहिलेली आहे। एक स्मशानभूमी आहे, तिथल्या शीटच्या हाईटचा एक अडचण होती आहे। त्याच्यामुळे असे काही छोटे मोठे मुद्देही जे इथले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा काम करणारे आहेत त्यांना असे काही चॅलेंजेस येत राहतात। तर हे कोऑर्डिनेशन इरिगेशन डिपार्टमेंट, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांबरोबर कधी कधी थोड्याशा छोट्या मोठ्या गोष्टी येतात, तर त्या वेळेवर जर झाल्या तर प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होईल। याच्यासाठी आम्ही रेग्युलरली पाहणी करतो आहे, काम व्यवस्थित चाललेलं आहे। आणि आमची एवढाच विनंती आहे सगळ्यांनाच, म्हणजे सरकारला, की काही करून हे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं आणि हे सगळे रस्ते मोकळे व्हावे। कारण ह्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही बघताय किती तासनतास लोकांना इथे त्रास होतो। आणि मी माननीय गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की सचिन दोडके असतील, अण्णा असतील, या सगळ्यांनीच आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या प्रयत्नातून आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा फॉलोअप घेतला। आणि वारज्या पण नाही ॲक्च्युली, जो साताऱ्याचा रस्ता उतरतो नऱ्यापासून हिंजवडीपर्यंत एक डबल डेकर ब्रिज जो गडकरी साहेबांनी अप्रूव्ह केलेला आहे, त्याच्यामुळेही खूपसा रिलीफ हा ट्रॅफिकला इथे होईल। तर ते काम वेळेत व्हावं, त्याचा मागच्याही आठवड्यात गडकरी साहेबां एक दिवस होते पार्लमेंटला, तेव्हाही आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेतलेली आणि त्यांचं नेहमीच सहकार्य असतं। त्यामुळे गडकरी साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या कामाला सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे। सतीश भोसलेच्या प्रकरणामध्ये सतीश भोसले आधी एका टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू देतो, नंतर पोलिसांना सापडतो, म्हणजे पत्रकारांना कम्युनिस्टी लेवलचं काही ओढण दिलं पाहिजे असं वाटत नाही? मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागतंय, पण वर्दीची भीतीच कोणाला राहिलेली नाही आहे। म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय, म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच म्हणजे खुनामध्ये ज्याच्यावर आरोप झालेले आहेत तो माणूस व्हिडिओ टाकतो, म्हणजे मला विचाराल तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मिक कराडनी केलेला अपमान आहे। म्हणजे एकीकडे जेव्हा पोलीस त्यांना शोधतायत, त्यांना एवढा विश्वास आहे त्यांच्या आकावर, जे कोणी त्यांचे आका असतील, की त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केला आहे, ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे। त्यामुळे दुर्दैव आहे की क्राईम वाढलेला आहे। आणि पुण्याचा डेटाच सांगतो, मला काही वेगळं सांगायची गरज नाही, पण पुण्याचा आणि महाराष्ट्राचा डेटा सांगतो। मग कोयता गँग असेल, ॲक्सिडेंट्स असतील, आणि आजकाल रोज चॅनलवर लावलं की कोणीतरी कोणाला बेल्टनी मारतंय, कोण बंदूक दाखवतोय, हे सगळं सगळीकडेच महाराष्ट्रात वाढलेलं दिसतंय। बीडच्या प्रकरणात आपण जर बघितलं तर बीडमधून सातत्याने दररोज 2 दिवसांनी कुठले ना कुठले व्हिडिओज बाहेर येतात, कुठलाही पॉलिटिकल कनेक्ट त्याला जोडला जातो आणि मग परत सगळं झिरोपासून स्क्रॅचपासून सुरू होतं आहे। व्हायलन्स आणि गुन्हेगारी म्हणजे परिसीमा पूर्ण ओलांडली वाटत नाही? एक तर मी बीडच्या SP-चं मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा बीडमध्ये लावली आहे की फक्त पहिलं नाव लिहायचं, बाकी काही पुढे आगापिछा लिहायचा नाही। आणि एक खूप चांगला उपक्रम बीडच्या SP करू पाहतात, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते। आणि त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत, कारण ते आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या बीडमध्ये आपल्याला कुणाला माहिती नव्हत्या त्या रोज काही ना काहीतरी बाहेर येत, पॅन्डोराज बॉक्स, म्हणजे तिथे काही ना काहीतरी रोज बाहेर येतं आहे एक। आणि दुसरं की 2 गोष्टी झाल्या की संतोष भाऊंच्या खुनामध्ये, क्रूर खुनामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये बाहेर येत आहेत,
त्याचबरोबर महादेव मुंडेंची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये बराचसा प्रोग्रेस झाला आहे. आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहोत, पण मी दोन्ही कुटुंबाच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्यामुळे स्थानिक लेवलला काय चाललं आहे, केस कुठपर्यंत झालेली आहे, काय इन्क्वायरी झालेली आहे, कुणाकुणाला त्याच्यासाठी बोलवलं आहे. त्यामुळे आधीपेक्षा सुधारणा आहे का, तर नक्कीच आहे, पण खूप करण्यासारखं आहे. कारण ह्या दोन्ही केसेस आणि परभणीची केस ही जोपर्यंत लॉजिकल एंडला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि त्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची. आणि खरं तर प्रेसचे मी महाराष्ट्राच्या मनापासून आभार मानते की कदाचित सरकारने ती नैतिकता दाखवली नाही, ती तुम्ही दाखवली. ताई, विधानसभेची पोटनिवडणूक असतात किंवा लोकसभेची निवडणूक, एक मित्रपक्ष म्हणून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांचा प्रचार केला होता. आज तेच रवींद्र धंगेकर विरोधी पक्षात किंवा विरोधी गटामध्ये गेलेले आहेत. काय मला असं वाटतं बऱ्याच उलट्या सुलट्या बातम्या चॅनल्सवर आल्या आहेत, काही कारणंही बाहेर आलेली आहेत. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा या विषयावर तुम्हाला आणि चॅनल्सला सत्य असं दिसतंय. जे घर होतं खोक्याचं वन विभागाच्या जागेत होतं, वन विभागाने अगोदर नोटीस दिली होती. आता ते घर पाडले, बुलडोझर चालवले. हे सगळं झाल्यावर चालवले, जे की सगळ्यांना माहिती होती की वन विभागाच्या जागेत त्यांनी अनधिकृत बांधकाम केलं. आता हे एक पुढं आले असं महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राचा विषय नाही आहे. बीडमध्ये गेल्या 5-1 वर्षात, म्हणजे तुम्हाला आठवत असेल जेव्हा पुण्याचे पालकमंत्री बीडचे पालकमंत्री झाले तेव्हा आम्ही एकच त्यांना विनंती केली होती की त्यांनी 1 वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे आधीच्या कामाची. आमचं म्हणणं आहे की 2019 पासून 24पर्यंत पूर्ण बीडमध्ये जो निधी आहे, जी मागणी अंजलीताई दमान यांनी केली आहे, जी सुरेश धसांनी केली आहे, संदीप क्षीरसागरनी केली आहे, सोळंकीजींनी केली आहे, सगळ्यांची जी मागणी आहे, त्यामुळे ही पूर्ण जी इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शकपणे महाराष्ट्राला व्हावी. आणि गेल्या 2019 पासून बीडमध्ये ज्या ज्या घटना झाल्या आहेत त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं की काहीतरी मला वाटतं 119 का 20 खून झालेले आहेत किंवा लोक मिसिंग आहेत, तो सगळा. आणि जो झालेला शेती मालामध्ये झालेला राज्यातला भ्रष्टाचार, पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार, युरियामध्ये झालेला भ्रष्टाचार, हे सगळे जे भ्रष्टाचार उघड होत आहेत त्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी ही आमची मागणी आहे. पॉलिटिकल क्वेश्चन आहे. हसन मुश्रीफ आज माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की नागपूरमध्ये जयंत पाटलांची आणि त्यांची भेट सुरू होती. जयंत पाटील म्हणाले की आता माझं पक्षात मन लागत नाहीये, मी पक्षात नाराज आहे, असं स्टेटमेंट हसन मुश्रीफांनी आज माध्यमांशी बोलताना केलं. त्यांचं म्हणणं की माझी काही गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. काल कोल्हापुरातल्या त्या मार्गाचा विरोधात्मक मोर्चा होता. नाही, कारण का त्याच्यात खूप आज सकाळीच आज पाटलांना 1 तास भेटूनच आली आहे इथे यायच्या आधी. कारण का राज्याच्या दौऱ्याचं काही नियोजन करायचं होतं. आज सकाळीच मी त्यांच्याशी भेटले. आणि एक गोष्ट गमतीची वाटते की त्यांची एवढी मोठी संघटना असली तरी त्यांना आज इट्स अ बिग फ्लॅटरिंग कॉम्प्लिमेंट असं हसन मुश्रीफ म्हणतायत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप आहेत हे मी नाही केलेले, भारतीय जनता पक्षाने मुश्रीफ साहेबांवर आरोप केले. ईडी आम्ही नाही पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी. ईडी, CBI, इन्कम मुश्रीफ साहेबांच्या घरी. आणि त्यावेळेस मुश्रीफ साहेबांच्या वहिनींच्या हिमतीची दाद देते मी, म्हणून त्या ज्या पद्धतीने लढल्या. त्याच्यामुळे हे सगळं काय बोलायचं, हे सगळे कॉम्प्रोमाइज लोक आहेत. कॉम्प्रोमाइज लोक आहेत. तत्वावर बोला ना, आम्ही कसे तत्वावर बोलतो. या बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीकरण हे सगळे आमदार मागतायत, असेंब्लीमध्ये उत्तरं द्यावी त्यांनी. आणि आदिवासी डिपार्टमेंटचा जो निधी आहे तो वळवण्याचा अधिकार कुणाला नाही आहे. आणि तसं झालं असेल तर तो गुन्हा आहे. जर झालं असेल तर, आणि जर झालं असेल तर आम्हाला सरकारच्या विरोधात लढावं लागेल. ठीक है, वो विरोधक है, इतना तो हक बनता है उसका बोलने का. वाचलं मी आज. नाही, अर्थातच शेतकरी विरोधी सरकार आहे का, तर आहे.
सोयाबीनची काय परिस्थिती तुम्ही बघता. आज तुमच्याच चॅनलनी दाखवलं की 800 रुपयांनी कांद्याचा भाव पडला आज. मग सोयाबीन, कपास, दूध आणि कांदा आणि सरसकट कर्जमाफी करू हे देवेंद्रजी तुमच्याच चॅनलवर बोलले होते. आणि त्याचबरोबर ना सरकार हमीभाव देत आहे, पीक विम्यामध्ये झालेला भ्रष्टाचार, हार्वेस्टरमध्ये झालेला भ्रष्टाचार, युरियामध्ये झालेला भ्रष्टाचार, त्यामुळे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये गेल्या 2-2.5 वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे असं सुरेश धस आणि अंजली दमानिया रोज कागद पण दाखवत आहेत. आणि ते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी ते कागदपत्र दाखवलेले आहेत. आणि जेव्हा मी हा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडला तेव्हा शिवराजसिंग चौहान साहेबांनी मोठ्या मनाने कबुली केलं की असं जर असेल तर मी स्वतः त्याची इन्क्वायरी लावीन. आत्ता माझी मागच्याच आठवड्यात त्यांच्याशी भेट झाली आहे. त्यांच्या घरात आता लग्न आहे 18 तारखेला, त्याचे कार्यक्रम चालू आहेत. ते झाल्यानंतर परत पार्लमेंटमध्ये ह्या विषयाची मी त्यांची भेट घेणार आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पनीर आणि भेसळयुक्त पनीर वापरलं जाते. काल सत्ताधारी पक्षातीलच आमदारांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी महाराष्ट्रात झालेलं त्यांच्या सरकारच्याच वेळीचं भ्रष्टाचार, पनीरचा तुम्ही म्हणला तसं आजच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की प्रश्न विचारायला घेणारे पैसे हाही विषय सरकारनेच वाढला. त्याच्यामुळे मला चिंता वाटायला लागली आहे की हा सरकारमध्ये भ्रष्टाचार हा किती प्रमाणात होतो आणि कुठल्या लेवलला, आणि इतका डीप रूटेड झालेला आहे का की सत्ताधाऱ्यांना पण त्याच्याबद्दल काही, सत्ताधाऱ्यांमध्ये अजूनही काही चांगले लोक आहेत ना, जे ओरिजिनल BJP वाले वगैरे आहेत, ते तर चांगले लोक आहेत ना. तर ते ओरिजिनल BJP वाले जे चांगले लोक आहेत, सुसंस्कृत लोक आहेत, त्यांना भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल आजही आस्था आहे, प्रेम आहे, जे कॉम्प्रोमाइज नाही आहेत. हे मुद्दे मांडतायत राज्याच्या हिताचे, मी त्याचं स्वागत करते विरोधक असले तरी. आता अजितदादांकडे आहे याआधी ते धनंजय मुंडे यांच्याकडे. माझा विश्वास आहे की सरकारने आता ते असलेलं आहे. आपण बघूया पुढच्या 8 दिवसात काय प्रशासन करतं. संजय देशमुख यांच्या साडूने सुद्धा एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. तो व्हिडिओ जुना असला तरी तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आता पोलिसांनी देखील त्याच्यावर कारवाई करावी. माझं म्हणणं आहे कुठलाही पक्षाचा, आमच्यापासून म्हणतात, स्टार्ट विथ युअर सेल्फ, स्वतःपासून आपण सुरुवात करावी नेहमी माणसाने. आमच्याही पक्षाच्याकडून किंवा कुणाच्याही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही पक्षात कधीतरी राजकारण ठेवून आपण बोललं पाहिजे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून कोणीही सत्तेचा, मला असं समान तो बाबासाहेब आंबेडकरांच्या, माननीय बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीतला असावा. आपल्याच मतदारसंघातील त्याच्या नाही एवढं किती त्यांचे 220 आमदार आहेत ना, एवढा ब्रूट मेजॉरिटी असताना एवढी गुन्हेगारी वाढतेच आहे कशी आपल्या राज्यात. मी त्याचं स्वागत करते. ते फक्त कोथरूडचे नेते नाहीत, राज्याचे, देशाचे नेते आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना विनम्र विनंती करते की त्यांनी हा उपक्रम राज्यात राबवावा. सरकारमध्ये आम्ही ताकदीने त्यांच्यावर उभं राहू. डीजेवर नियंत्रण आणणं हे सगळे कोर्टाने गाईडलाईन्स दिलेलेच आहेत ऑलरेडी, ते सरकारने पाळावे. आपल्याच मतदारसंघातील जेजुरी देवस्थानने ड्रेस कोड लागू केलेला आहे, नियमावली लागू केली. वेगवेगळे माध्यमातून मते वेगवेगळे निर्माण होत आहेत. तुमचं मत काय या सगळ्यात? मला असं वाटतं साधारणपणे आपण कुस्तेच्या ठिकाणी जातो तेव्हा अर्थातच सगळे लोक म्हणजे साधारणपणे सुसंस्कृत मराठी माणसं आहोत आपण व्यवस्थितच जातो ना. त्याच्यामुळे आणि हे अनेक ठिकाणहून आज येतं आहे. त्याच्यामुळे देवस्थानाचं काय कारण झालं हे मी देवस्थानाशी बोलीन की त्यांना म्हणजे माझं नेहमीच जाणं असतं जेजुरीला. मी वर्षातून 4-5 वेळा तर जाते. त्यामुळे काय कारण, काय घटना झाली असेल तिथे कदाचित हे त्यांना ऑर्डर काढावी लागली. हे मी आता उद्या परवा बारामतीला आणि त्या भागात त्या विचार सांगेन तुम्हाला उत्तराचं. नितेश राणेंनी जे मटण कापतात त्यांना ते मल्हार असं संघटनेला नाव दिलेलं आहे. त्याच्यावरूनही जेजुरीमध्ये 2 मतप्रवाह आहेत. जेजुरी संस्थांचा याला पाठिंबा आहे, पण मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वर्तमानपत्रात वाचलेलंही नाही. त्याच्यामुळे मला ह्याची फारशी माहिती नाही.
थँक्यू.